संविधानाने तुम्हाला आम्हाला दिलेला आहे, पण शुद्ध धर्म शुद्ध राहिलाय का? एखाद्या रामाचा जय जयकार करा अशा प्रकारचं संबंध समूह गरजतो आणि दहशत बसवली जाते। राम दहशतवादी होता का? मग रामाच्या नावाची दहशत का वाटावी? भारतामध्ये मुस्लिम ही स्वतंत्र आहे, बुद्धिस्ट ही स्वतंत्र आहे, जैन माणसालाही स्वातंत्र्य, आदिवासी माणसाला स्वातंत्र्य आहे। मुस्लिम आणि जैन किंवा बुद्धिस्ट ख्रिश्चन रामाला देव मानत नाहीत, त्याला मानण्याचं बंधन का? आणि राम जर देव अशा प्रकारचा असेल, तो जर सशक्त देव असेल, चांगला असेल, तर त्याचं चांगुलपण आपोआप सर्व माणसापर्यंत जाईल। धर्माच्या भिंती ज्या घातलेल्या माणसाने घातलेल्या भिंती याला चांगुलपणाला अडवू शकत नसतात। तोच धर्म खरा असतो। येशू ख्रिस्ताचं बलिदानाचं महत्व संबंध समाजाला पटण्याच्या दृष्टीने निश्चित आहे। मदर तेरेसाची सेवा तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचली, मग मदर तेरेसा ख्रिश्चन असून सुद्धा आम्हाला का पोहोचते? भारताचं शांततावादी अशा प्रकारचं भारत रत्न त्याला का दिलं गेलं? हा भारत रत्न तिला दिला गेला ख्रिश्चन एका सेविकेला। बाबा आमटेचा संबंध सेवाभाव आला मदर तेरेसा मध्ये दिसत असेल, तर मग मदर तेरेसा ही ख्रिश्चन धर्माची नसते, बाबा आमटे हिंदू धर्माचा नसतो। कोणत्याही माणसाच्या चांगुलपणाला, आदर्शपणाला हा संबंध धर्माची अडकाठी नसते। चांगुलपण हाच एक वेगळा धर्म आहे, मूल धर्म तोच आहे, ज्याला मानवतावाद म्हणतात, संवेदनशीलता म्हणतात। आज संवेदनशीलता संपलेली आहे, संवाद संपलेला आहे। आणि या संबंध पातळीवरती विचार करता आता 5-6 दिवसापूर्वी मी लोकसंवाद म्हणून ग्रामीण भागातलं ते आपल्या उमरीला संमेलन झालं, दिगंबर कदम यांनी घेतलं होतं। लोकसंवाद, संवाद संपलेल्या काळामध्ये आपण लोकसंवादाचं महत्व आपण विशद करणं महत्वाचं आहे। लोकशाहीमध्ये संवादाला महत्व आहे आणि म्हणून ग्रामीण साहित्यिकांच्या मंचावरती बोलत असताना ग्रामीण साहित्यिकाचा आपसातला संवाद मला महत्वाचा वाटतो, अर्थपूर्ण वाटतो। ग्रामीण समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना जी करायची आहे ती ग्रामीण शिल्पकार, ग्रामीण समाजसेवक, ग्रामीण राजकीय नेता, ग्रामीण कलावंत, ग्रामीण इतिहासकार या सर्वांची संवादाची भूमिका असली पाहिजे। जिल्ह्याला एक इतिहास, तो सोलापूर जिल्ह्याचा इतिहास अत्यंत प्रसिद्ध आहे। 4 हुतात्म्यांनी पावन झालेली ही भूमी, त्यामधला एक मुसलमान कुर्बान हुसेन ही मला लक्ष वेधतोय। नेता त्याच्यातला महत्वाचा आहे। अनेक हुतात्म्याला जात धर्मानं पाहता येत नाही आणि म्हणून संबंध जिल्ह्याचा एक एक इतिहास, आपण क्षेत्रीय इतिहासाची कल्पना आपण जर स्वीकारली तर छोट्या छोट्या प्रयत्नातून आपल्याला एक नवीन इतिहास निर्माण करता येईल। आता इतिहासाचं लेखन थांबलेलं आहे आणि जे इतिहासाचं लेखन शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचं झालं त्याचं वाटोळ करून ठेवलं विद्वानांनी। शरद गोरेंच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे। विद्वान